तर मंडळी, मी आणि माझे बरेच मित्र फिरायला जायचा प्लॅन करतो. त्यात मित्रांसोबत जायचं म्हटलं तर बरेच प्लॅन कॅन्सल होतात. त्यातल्या त्यात पावसाळ्यात म्हटलं तर कुठे जायचं, काय करायचं, कोणतं ठिकाण ठरवायचं यामध्ये आमचा प्लॅन चालू राहतो. त्यात कित्येक दिवस निघून गेले. फायनली तो दिवस आला आणि प्लॅन फिक्स केला. जीवधन किल्ला, नाणेघाटला जायचा. मग दरवेळेसप्रमाणे मी ते 4 लोकांना म्हणालो, की चला आपल्याला रविवारी जायचं आहे. तर ते 4 लोकं दुसरं कोण नसून आपलेच जवळचे मित्र होते. ते असं बोलले, की त्यांना वेळच नाही आहे. पण मी म्हणालो, नाही आता जायचं. मी एकटा गेलो तरी चालेल. मग 2 दिवस असंच चालू राहिलं. त्यात कितीतरी कॅन्सल झाली आणि मग शेवटी मी आणि माझे मित्र नरेश भाऊ, आदी, कृष्णा यांच्याबरोबर प्लॅन ठरला. ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते तर नाही झाले, पण ठीक आहे. असं तर कोणाकडूनच अपेक्षा नाही ठेवली पाहिजे, खुश राहायचं असेल तर. बरोबर ना मंडळी? कसं आहे मंडळी, आपण सध्या शिवनेरीमध्ये उभा आहे. माझ्या मागे दिसतो का तुम्हाला शिवनेरी किल्ला आहे? तर या शिवनेरीमध्ये आपण उभा आहे. तर आपण चाललोय नाणेघाटला. आता एक माळशेज घाटला रस्ता जातो आणि एक शिवनेरी पासून मागच्या बाजूला नाणेघाटला रस्ता जातो. तर आपल्याला नाणेघाटला जायचंय आणि सगळे एक्सप्लोर करायचंय मस्तपैकी आणि एकदम मजा करायची, एन्जॉय करायचा. आजचा पूर्ण व्हिडिओ त्याच्यासाठी असणार आहे. नाणेघाटमध्ये आम्ही काय काय बघणार आहे, तर जाऊया चला. आणि आपल्या बरोबर कोण कोण असणार आहे, तर मी एकटा नाही, तर माझ्या बरोबर हा आदित्य, ज्याला मी कॅमेरा सांभाळा देणार आहे. आणि दुसरी गोष्ट, नरेश भाऊ अचानक मध्ये भयानक तयार झालेला माणूस आहे, म्हणे सुट्टी असल्यावरच येणार आहे. आणि आपला हा कृष्णा कधी पण आपल्या बरोबर रेडी राहणारा, ट्रेकिंगला रेडी राहणारा असा आपला माणूस. हे आपण सगळे 4 जण आहे. आज आपली बाईक एक्स्ट्रीम, आपले बॅग, आपलं सामान सगळं, आणि आम्ही जातोय नाणेघाटला. तर पुढचा व्ह्यू लवकरच बघू चला. तिला कुठे, अरे केळं कुठे, केळं आणले आमच्या आधीनं, पण आता केळं कुठे सापडा आम्हाला. हा ये सापडले पुढच्या. ए बॉबी नाही भाई, केळं केळं. भेटले। हा भेटले भेटले और 4 इसका 5. कचूबर हो चुका है। अशा प्रकारे 2 घास खाऊन आम्ही पुढच्या वाटचालीस सुरुवात करतो. त्या रस्त्यांना बरेच असे काही खड्डे होते. तो रस्ता सरळ तर होता, पण पुढे जाऊन आम्हाला घाट लागणार होता. त्यामुळं ह्या रस्त्याचा आम्ही विचार न करता आम्ही पुढच्या आमच्या दिशेने निघालो. शेजारचे बघतो तर शेती, ढगाळ वातावरण आणि बरंच काही शांतता, असं सगळं बघून आम्ही पुढच्या दिशेने निघालो. आणि याच ठिकाणी येऊन आम्ही याला बघतो. अशा प्रकारे मागच्या काही 4 दिवसापासून लय पाऊस चालू होता. तो पाऊस थांबला आणि आम्ही ट्रिपला प्लॅन केला होता. आता अशा पॉईंटला थांबून आम्ही शेतातलं पाणी बघितलं. म्हणजे ह्या शेतात फक्त भातच लावू शकतो एवढं पाणी होतं. मग या ठिकाणी थांबून एकदम वातावरणाचा आनंद घेतला. पाणी एकदम खतरनाक आहे. तुम्ही तिकडे आले का नाही? नाही ना। हा बाबा बाबा लय मजा. हे फुटाने कोणी आणा सांगितलं तुम्हाला? कोण आणले? केरळी. मंडळी, आपण चाललो नाणेघाटला. जाता जाता आपण ज्या ठिकाणी थांबलोय त्या ठिकाणी पाऊस बघू शकता तुम्ही. अख्ख्या वावरात एवढं पाणी साचले, जिरण झाले. म्हणजे या ठिकाणी भात लावतात. हे भात लावणीसाठी एकदम चांगले. पाऊस पण लय महत्वाचा आहे आणि भात लावल्यानंतर हे पाणी त्याच्या भातासाठीच. एवढं सगळं बघून आम्ही निघालो पुढच्या वाटचालीस. पहिलं तर आमचं ठरलं होतं जीवधन किल्ल्याला जायचं, पण आता आलो किल्ले चावडला, म्हणजे प्रसन्नगड. तिथल्या गावचं वातावरण बघतो आणि तिथल्याच एका व्यक्तीला विचारतो की बाबा कुठे जायचं, हा रस्ता बरोबर आहे का? रस्ता कुठे किल्ल्याला जायला? वर ना? मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे बोर्ड बघत आम्ही थेट निघालो किल्ल्याच्या पायथ्याशी. प्रत्येक ठिकाणी वन विभागाने बोर्ड लावलेले होते. काही वन्यजीवांची माहिती आणि गडाची माहिती दिलेली होती. खाली पायथ्याशी आलो आणि गड बघितला. तर गड तर भरपूर उंच होता, पण ठाणलंच होतं आता जायचं म्हटलं तर जायचंच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. मग आम्ही
वेळेचा विचार न करता पुढे निघालो किल्ल्याकडे. किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. मला वाटलं आज सोमवार आहे, आज कोणीच नसणार. पण आज भरपूर लोक त्या ठिकाणी गड बघण्यासाठी आलेले होते. तर मंडळी, पहिल्यांदा आपल्याला नाणेघाटला जायचं होतं, पण नाणेघाटला आपण नंतर जाऊ. आधी हा चावंड किल्ला म्हणून आहे, हा चावंड किल्ला करून जाऊ, सगळं बघून जाऊ. दिसतोय तो भरपूर वर आहे, पण आता खचायचं नाही, जायचं म्हणजे जायचं. गाडी पार्किंग केली, जाऊया आता, चला. हे सगळं बघून आम्ही घेतो गड चढायला. आम्ही बघितलं या गडावर तर सगळ्या जायला पायऱ्या आहे, म्हणजे ट्रॅकिंग तर लय सोपी. मग असं करता करता आम्हाला गड चढायला खूप मजा येणार होती. आम्ही 3 जणं गड चढायला, आणि नरेश भाऊ आम्हाला थोडं जाता येता खायला प्यायला देत होते. बाकीचं वातावरण गडावरून दिसत होतं 1 नंबर. मग याच ठिकाणावरून आम्ही वर जाता जाता एक साप बघितला. तो साप म्हणजे छोटाच होता, पण विषारी होता. त्याच्यापासून वाचून थोडं पुढे जायचा प्रयत्न केला. थोडे फोटो व्हिडिओ काढून आज त्या गावाचं दृश्य बघून खूप आनंद झाला. आणि शेजारी बघतोय तर पूर्ण तळे साचलेले, पावसाना 1 नंबर. गाइस, आप सोच रहे होंगे कि कैमरामैन हर कहीं क्यों नहीं दिख रहा. कैमरामैन शूटिंग पे है. हाँ, ये हमारे ट्रैवल बाबा की टोपी उड़ती जा रही है शूटिंग के चक्कर में. काय ट्रैवल बाबा, टोपी नहीं संभल रही आपकी. बाहेर उडून गेलं. चलो अपनी स्मार्ट टोपी पहन लो. हा, ओके. परत उडून जाईन, आता नाही घालत लवकर. ए पोरांनो, कुठून आले रे? इथलेच आहे का? तुम्ही रोज चढत आहे गड? आजच आले? किती वेळा आले गडावर? लहानपणापासून येतोय. आता किती लहान आहे याच्यापेक्षा? तो कितीला आहे आता? 10वीला का? मस्त आहे. आज वातावरण लय भारी. आम्ही नाणेघाटला चाललो होतो नाही का, आज म्हणलं एक किल्ला करून जावं. आताच ह्या गावातल्या पोरांकडून कळालं मला की चावंडा देवी म्हणून देवी आहे, आणि तिच्या नावावरूनच ह्या गावाचं नाव चावंड गाव पडलंय, आणि ह्या किल्ल्याचं नाव पण चावंड किल्ला म्हणून पडलंय. सगळ्या गडावर पायऱ्याचे असेच चढायला, असलं खतरनाक जागेवर चढ. गडवर चढताना आम्हाला काही थकवा जाणवला नाही, कारण हवा एवढी चालू होती की हवेनं उडून जाईल माणूस, एवढी हवा चालू होती. ते पोरं गावातलेच होते आणि त्यांना कायमची प्रॅक्टिस होते. थकले? पळत येते तुम्ही. असा हसत खेळत आम्ही तो गडाचा शेवटचा पॅच चढायला घेतो. त्यात आमच्या मित्रांना प्रत्येकाला गड चढण्याची सवय असल्यामुळं ते गड व्यवस्थित चढत होते. हा किल्ला प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाट यावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता. आता आपल्याला जागेवर चढाई आहे. शेवटचाच पॅच एकदम खतरनाक मध्ये. गावातली मंडळी बी आपल्या बरोबर आहे, एकदम खतरनाक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य त्या किल्ल्याचे महत्त्व ओळखून त्याचा उपयोग संरक्षणासाठी केला. 1818 इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि त्यावरील अनेक बांधकामे उद्ध्वस्त केली. गडावर जाताना गावातली काही मंडळी मला दिसली. ते माझ्या पुढं चालत होती, म्हणजे ते गावातले असल्यामुळं त्यांना पूर्ण त्या गडाची माहिती होती.
आणि ज्या पायऱ्या मी चढत होतो त्या पायऱ्या 1 ते 1.5 फुटाच्या होत्या. म्हणजे या पायऱ्या पण शत्रूला मात देण्यासाठी होत्या. जर तुम्ही पळत येत असाल तर तुमचा जीव तिथेच थकणार लगेच समजत होते, कारण 1.5 ते 2 पायऱ्या पळत चढायचे म्हटलं तर अंगाला काटाच येत होता. आम्ही पोचलो गडाच्या माथ्यावर आणि पहिल्यांदा दिसतं ते भक्कामासा बुरुज आणि महादरवाजा. महादरवाजाच्या वर असलेली गणेश मूर्ती आम्हाला सांगत होती की तुम्ही पूर्णपणे सुरक्षित राहा. मग दर्शन घेऊन आम्ही गडाला चढायला सुरुवात करतो. इथूनच बुरुजावरून आम्ही बघतो ते गावाचा नजारा. खाली होतं ते चावंडगाव. त्याच्यामुळं या गावाला, या किल्ल्याला पण चावंडगाव नाव पडलं. पण अजून एक भूमिका अशी आहे की गडावर चावंडादेवीचे मंदिर असून या गडाला चावंड किल्ला म्हणून नाव देण्यात आलं. गडावर आत्ताच आलोय तर महादरवाजा बघितला आणि इथं गडावर आल्यानंतर एवढं वारं आहे बस माप नाही. आणि माझ्या मागे दिसतंय तो हे चावंडगाव, पूर्ण गावाचा व्ह्यू आणि तिकडे नाणेघाटचा परिसर एक नंबर होईल. आता एकदम भारी वाटते, मज्जा आली. काय काल येऊन चढून आलो बघा ना. तसं या गडावर आता पण पाहण्यासारखे बरेच काही आहे. खडकात कोरलेल्या पायऱ्या, प्रवेशद्वाराचे अवशेष, पाण्याचे टाके, चावंडदेवीचे मंदिर, तटबंदीचे अवशेष आणि जुन्या काळाचे शौचालय, गुहा, लेणी असे बरेच काही या गडावर बघायला मिळतं. मग तेच बघण्यासाठी आम्ही इथून पुढच्या वाटचालीस निघालो. आता गड बघायचा म्हटला तर रान तोडायचं लागतं. रान तोडणं म्हणजे कोणत्याच गोष्टीचा विचार न करता त्या कोरीव पायऱ्या बघून आम्ही चक्क थक्कच झालो. त्या काळात ज्यांनी हातोडीने बनवलेल्या पायऱ्या आजही आपल्याला इतिहासाची साक्ष देतात. आमच्या नजरेस पडतं भगवा ध्वज आणि तोफ. अजूनच साक्ष देत होती ह्या गडावर अजून इतिहास कायमचा टिकून आहे. पाऊस तर थांबलेला होता, पण ह्या गडावरचं दृश्य बघून चक्क आनंद एवढा होत होता की तो गगनातच मावत नव्हता. इथून दिसणारे दृश्य ते नजरेत मावत नव्हते. किती कॅमेऱ्यात कॅप्चर करावं हे पण समजेनाच झाले. मग त्या ठिकाणचा आनंद घेत ह्या गडावर अजून प्राचीन कोणत्या वस्तू आहे त्या बघायला. आम्हाला जे खाली होल दिसत होते ते खेकड्यांचे होते. हे सगळे खड्डे दिसते का ते खेकड्यांचे? इथे खेकड्यांचं घर आहे ते. आता पावसाळा चालू झालाय म्हणले खेकडे दिसणार. आणि या चिखल मध्ये पाय जाते आपला, इथे मस्त खेकडे लपलेले आहेत. म्हणजे हे असे होल खेकडे करून ठेवतात. याच्यात पाय जाण्याची शक्यता आहे. आपण हे प्रयोग करणार आहे. हे जी पत्ती दिसते तुम्हाला याच्यावर आता नक्षी उडून अशी ठेवायची. उलटा लगाय. मला जे पान माहीत होतं, ज्याच्या पानावरून छापा पडत होता, पण हे पान चुकीचं होतं हे माझ्या लक्षात नाही आलं. मला भेटली गडावर रान हळद. तिचं कसं पिवळं फुल आलंय मस्त. आणि हे केळीसारखे पान, हळदीसारखे आपले. मग आम्ही बघितले जुनी शौचालय. अजून इतिहास सांगतो की जुन्या काळात पण शौचालय होते. बरं, शौचालय नसून श्वास खड्डा पण होता. तर मंडळी, आपण बघितलंय गडावर जुन्या काळातलं शौचालय. आता इथं दिसतंय तुम्हाला शौचालय बसायची जागा आणि याच्याच मागून दाखवतो तुम्हाला खाली श्वास खड्डा. चला, हे लवकर. हा तो श्वास खड्डा आहे. हा श्वास खड्डा आहे बघा. म्हणजे त्या काळची यंत्रणा कशी काम करत असेल याचा आपण अजूनही विचार करू शकत नाही. आज आपल्याला दिसतंय ते मोबाईल, लॅपटॉप यांसारख्यावरून आपल्याला यंत्रणा कशी सांभाळायची माहीत होते. पण त्यावेळेस या कोरीव बांधकामांची, या सगळ्या गोष्टीची माहिती ही फक्त काही अशा ठराविक व्यक्तींनाच माहीत होती. या ठिकाणी भरपूर दिसते ती रानहळद. मंडळी,
आपल्याला इथं बघायला मिळेल पडलेली असं बांधकाम आणि दगड दिसतात सगळीकडं. तर मंडळी ही आपल्याला दिसती रान हळदी आणि माझ्या मागे दिसतंय पिंपळानं पकडलेले दगड. हे बघा. आणि इकडे मस्त सह्याद्री गडावरचं वातावरण कसं दिसतंय. आहा. अबे इधर सांप था. हाँ इधर है. काय आहे? आई. हे बघून थेट गडाचं एक वैभव होतं. ते म्हणजे गडावरच्या भरपूर अशा पाण्याच्या टाक्या आणि त्यांना तयार झालेलं मोठं तलाव. हे बघून लय आनंद झाला. हे गडावरचं पाण्याची टाकी बघून खाली उतरण्यासाठी मार्ग होता. तो मार्ग सध्या पाण्याने भरला असल्यामुळं तो बंद होता. मग त्या महादरवाज्यावर तिथे गणपती मूर्ती पण होती. मग ते पुढं बघून आम्ही लेण्या बघायला गेलो. जे लेण्यांमधून पुढं दिसत होतं ते तलावाचं दृश्य. ही लेणी त्या काळात कशा कोरल्या होत्या, कसं त्यांचं वैभव होतं हे आजही आपण सांगू शकत नाही. त्यांचं महत्त्व भरपूर होतं. प्रत्येकाने त्या गडावरच्या लेण्यांचा ज्या त्या काळात फायदा करून घेतला. ह्या गडावर आपण लेण्यांमध्ये राहू शकतो, पावसापासून वाचू शकतो. त्यामुळं या लेण्या इथं बांधल्या असायच्या. म्हणजे पहिल्याच्या काळाचे लोक हे लेण्यांमध्ये राहायचे. आत्ता पण राहू शकतो, पण गडावर काही असे पर्यटक येतात ते चांगल्या ठिकाणी जागा घाण करतात, म्हणून आज राहून देत नाही कोणी. मला वाटलं की आता एक गाणं म्हणावं, कारण वातावरणच असं झालं होतं की मला राहवलं नाही. कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या, कधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरा, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओलीरा, कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू चमचम करणारी चांदण्या. यातल्या काही प्राचीन गोष्टी बघायच्या त्या राहूनच गेल्या होत्या. ज्या गोष्टी छोट्या छोट्या आपल्याला बघायला मिळतात त्या अजूनही त्या गडावर शिल्लक आहे. हे आहे पुष्करणी तलाव. या मंदिरातील एक वैभवशाली असं तलाव. इथे एक शिवपिंड असून नंदी महाराज आणि तोफ आणि काही मंदिराचे अवशेष या ठिकाणी पडलेले दिसतात. याच्यावरून इतिहासात सांगू शकतो या ठिकाणी भव्य असं मंदिर होतं आणि या पुष्करणी तलावाच्या शेजारी भरपूर अशा देवळ्या होत्या ज्यात अलग अलग देवी देवतांच्या मूर्ती होत्या. सगळीकडून किल्ल्याच्या बालेकिल्ल्याकडे जायचं ठरवलं. त्यावर चामुंडादेवीचे मंदिर आणि भरपूर काही चांगले दृश्य बघायला मिळणार होते. आणि साईडला बघतो ते केळीचे पानं. आता तुम्ही म्हणशाल गडावर केळी कुठून आली? ती रानकेळी आहे. चामुंडादेवीच्या मंदिरावर आल्यानंतर आम्ही इथे काही जुने शिलालेख बघतो आणि शिल्प बघतो. हे सगळं बघून मंदिरातून दर्शन घेऊन थेट गड उतरण्याच्या मार्गावर असतो. या ठिकाणावरून भरपूर असं
दृश्य आपल्याला बघायला मिळत होतं. आता गडावरचा वाडा बघून असं वाटलं की आता वाडा तर शिल्लक नाही, पण इतिहासातल्या काही खानाखुणा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. इथे सदर वाडा त्याचे काही अवशेष आपल्याला बघायला मिळत होते आणि तोफगाडा जे अलीकडच्या काळात तिला दुरुस्ती करून ठेवलेली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर 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 या ठिकाणी जयघोष देऊन खाली येताना बघितलं तर भला मोठा साप. आम्हाला वाटलं तो मरून पडलाय का काय, पण त्याला थोडं हलवलं आणि तो हल्ला. यानंतर आम्हाला कळलं की हा जिवंत आहे, काहीतरी आतमध्ये खात होता आणि तो थेट पळून गेला. आता पूर्ण गड चढून आल्यानंतर बघून आल्यानंतर खाली उतरण्याची बारी. जेवढा गड चढायला सोपा वाटतो तेवढाच उतरायला पण अवघड असतो, कारण आपण पूर्ण थकलेला असल्यामुळे आपले पाय जड पडतात आणि पायऱ्या असल्या कारणाने अजूनच जास्त थकवा येतो. मग आमची पेटपूजा करून थेट नाणेघाटच्या दिशेने चाललो. नाणेघाट हा महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि ऐतिहासिक घाटमार्गापैकी एक आहे. तो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आणि ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका यांच्या सीमेवर सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेला आहे. म्हणजे सुमारे 2200 वर्षापूर्वी सातवाहन राजवटीत हा घाट कोकण आणि दख्खनला जोडणारा प्रमुख व्यापारी मार्ग होता. व्यापाऱ्यांकडून येथे कर घेतला जात होता. हा कर त्या दगडी रांजणात जमा केला जात असल्यामुळे या घाटाला नाणेघाट नाव पडले. या ठिकाणी बघतो तर नाणेघाटला आम्ही सोडून बाकीची भरपूर जनता होती. आता असा विचार केला, नाणेघाट तर बघायचाच आहे, त्या ठिकाणचं ऐतिहासिक जे काही गोष्टी होत्या त्या आपल्याला डोळ्यात सामावायच्या होत्या. ज्यावेळेस खाली उतरताना भरपूर गर्दी बघतो त्यावेळेस असं वाटलं की काही आज एवढी पर्यटक आलेले रविवार असल्यामुळे. कोरीव डोंगर रांगेतून आम्ही खालच्या दिशेने उतरतो. जो नाणेघाटचा जुना घाट मार्ग होता. याच ठिकाणी शेजारी काही लेण्या होत्या, गुफा होत्या. त्या लेणीमध्ये आपल्याला दिसत होतं काही जुने शिलालेख आणि शिल्प. या ठिकाणी शिलालेख कोरलेले असल्यामुळं साईडनं काच बसवण्यात आलेली, म्हणजे त्याचं ऐतिहासिक महत्त्व कायम टिकून राहावं त्यासाठी. यांची भाषा ही त्या काळातली होती, त्यामुळे आपल्याला आता या गोष्टी लगेच समजणार नाही त्याच्यावर काय लिहिले होते. खाली दिसला तो भरपूर मोठा असा घाटमार्ग आणि आम्ही खाली न जाता त्या रांजणाजवळ आलो. हेच ते रांजण ज्यामध्ये टोल गोळा करत होते, म्हणजे नाणी असायचे. याच्या नाणी गोळा करायचे आणि अशा प्रकारे कर वसूल करायचे. मग यानंतर आम्ही निघालो तिथं असणाऱ्या रिवर्स वॉटरफॉलजवळ. तर गाडी तर येत नव्हती, पण आम्ही कुठं ऐकतोय ॲडव्हेंचरच करायचं म्हटल्यावर मग गाडी कुठे घालायचा प्रयत्न. गाडी डायरेक्ट जीवदानच्या पायथ्याशी आणली.
माझ्या पायथ्याशीच आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल दिसणार होता. पण आम्ही असं ठरवून आलतो की पाऊस नसल्यामुळे रिव्हर्स वॉटरफॉल चालू आहे का नाही. आम्हाला जो नजारा दिसलाय तर तुम्हाला पण दाखव काय म्हणते. बहुत मस्त नजारा है. एक नंबर रिव्हर्स वॉटरफॉल. ज्यावेळेस रिव्हर्स वॉटरफॉल चालू दिसला त्यावेळेस ते दृश्य गगनात मावना. एवढा आनंद तिथे आल्यावर झाला तो कुठेच नाही, कारण जे पाणी खाली जायचं ते रिव्हर्स येत होतं. हो रिव्हर्स वॉटरफॉल. पावसाला एवढं असं वाटतंय लय टेन्शनच नाही भिजायचं. तिकडे कुठं चाललं इकडे. रिव्हर्स वॉटरफॉल. आणि कुठे आहे ते जीवधन किल्ला. मागा दिसतोय तो जीवधन किल्ला आणि वानरलिंगी सुळका. आणि इथं आम्ही नक्कीच घरचे म्हणतील आता सर्दी झाल्याशिवाय राहणार नाही, आणि आम्ही काय ऐकत नाही. रिव्हर्स वॉटरफॉल माग आहे जीवधन किल्ला आणि वानरलिंगी सुळका. आता तुम्ही म्हणशाल हे पाणी रिव्हर्स का येतं, तर तसं बघायला गेलं तर हा कडा असल्यामुळं जी कोकणातली हवा येते ती थेट त्याला डोंगराला आदळते. मग खालून वारं वरच्या दिशेने पडते, म्हणून पाणीसुद्धा वरच्या दिशेने पडतं. हे दृश्य बघून आम्ही चक्क थक्क झालो होतो, कारण अख्खं एवढं पाणी वरच्या दिशेने पडत होतं. खाली एक थेंब पाण्यात जात नव्हता, म्हणजे इथं पाऊस आल्यासारखं असं भास होत होतं. कारण पूर्ण पाणी वरून जे येत होतं तेच खालून वर पडत होतं, तेच वरून खाली परत जायचं आणि तेच सर्क्युलेशन व्हायचं. तिथे एवढा आनंद घेतला का त्याचं काही तोड नाही. हे सगळं बघून एन्जॉय करत करत आम्ही रिटर्नच्या प्रवासाला निघालो. तो प्रवास एवढा सुंदर होता, काही आठवणी आणि काही अनुभव सोबत घेऊन जायचे होते. जी व्हिडिओ तुम्ही बघताय ती खूप मेहनतीने बनवलेली होती. याच्यावरून सांगण्याचा उद्देश असा की निसर्ग तुम्हाला कधीच नाराज करत नाही, त्यामध्ये आनंद घ्या, खुश राहा जीवनभर. तर मंडळी मी अशा तलावाच्या ठिकाणी आलेलो. एवढं स्वच्छ पाणी, एवढं स्वच्छ पाणी. तुम्ही माझ्या मागं बघा. आहा, एवढं भारी. मला राहावलंच नाही, मी शांतच बसलोय इथं डायरेक्ट. लवकरच भेटू अशाच ॲडव्हेंचर आणि वॉटरफॉल गडकिल्ले बघण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.